रायगड महायुतीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आलाय। पाली नगराध्यक्ष निवडणूक वादाची ठिणगी पडल्यामुळे राष्ट्रवादीवर आमदार महेंद्र दळवी नाराज झाले आहेत। पाली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने फसवले असून फसवणुकीची परंपरा राष्ट्रवादीने कायम ठेवली असल्याचे आमदार महेंद्र दळवी यांनी गंभीर आरोप केला आहे। आमदार दळवी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसला सूचक इशारा देत म्हटले आहे की च्या माध्यमातून जो आदेश आमच्या वरिष्ठ नेत्यांचा येईल त्याचं पालन निश्चित होईल। पण एकंदर रायगड जिल्ह्यातली राजकीय परिस्थिती थोडीशी वेगळीच आहे। आपण बघता की गेले कित्येक वर्ष वेगवेगळे प्रयोग अनेक नेत्यांच्या माध्यमातून झाले म्हणून बघताय। आता सुधागड पालीमध्ये देखील दिलेल्या शब्दाची पण पूर्तता झाली नाही आहे। तर ह्या संदर्भात वरिष्ठांवर आम्ही करू आणि वरिष्ठ जो आदेश देतील त्या पद्धतीने स्वायत्त निवडणूक लढल्या जातील। त्याच्यामध्ये कुठेही दुमत असण्याचं कारण नाही आहे। पण हेच वाक्य विरोधकांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं असं आमचं व्यक्तिमत। ती निवडणूक खरं तर 9-11 महिन्यासाठी होती। नगराची निवडणूक नगराध्यक्षांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक होती, त्यामुळे ती निवडणूक एवढ्या गांभीर्याने घेतली नव्हती। पण कायद्याप्रमाणे ते आमचा अधिकार होता। पण शेवटी तीच खेळी आहे जी नेहमी रायगड जिल्ह्यामध्ये लोकांनी अनेक नेत्यांनी अनुभवली किंवा अनेक पक्षांनी अनुभवली आणि तिचा एकदा बिमोड करायला पाहिजे। त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या स्वायत्त संस्थेमध्ये आम्ही आमची भूमिका पक्ष वरिष्ठांकडे पोहोचून आम्ही घेणार आहोत। पक्षाची भूमिका आहे त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत आणि म्हणून महायुतीतल्या घटक पक्षांनी याचा नक्की विचार करावा की आपण वेगवेगळे प्रयोग करून खऱ्या अर्थाने दिलेला शब्द न पाळण्याचं हे करताय। मग तो पालकमंत्रीपासून आतापर्यंत जो का प्रवास आहे तो उभ्या महाराष्ट्राने बघितलेला आहे। तेच प्रयोग चालत नाही आहे। कधी जरी आमचा प्रयोग सक्सेस झाला त्यांना घरकाना घाट काही परिस्थिती होईल त्याचा आत्मविश्वास त्यांनी करावं। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज।